नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा 9 ऑगस्टच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आनंदीने डोळे मिटून देवाला प्रार्थना करत असते। ते सार्थक म्हणत असतो की यांनी डोळे मिटल्यानंतर यांच्यासमोर मी दिसत असेल का। तर लगेच आनंदी डोळे उघडते आणि सार्थकला विचारते की सर तुम्ही काही म्हटलात का। तर सार्थक म्हणतो की नाही, मी तर काहीच म्हटलं नाही। तेव्हा सार्थक आनंदीजवळ येतो आणि आनंदीला विचारतो की जेव्हा तुम्ही डोळे मिटले होते तेव्हा तुमच्यासमोर कोणी आले होते का। तर आनंदी म्हणते की माझ्यासमोर का, हो आले होते आणि गणपती बाप्पा माझ्यासमोर आले होते। तर सार्थक म्हणतो की हो का, आणि दुसरं तुमच्यासमोर कोणीच आले नाही का। तर आनंदी विचारते की दुसरं कोणी का। तेव्हा सार्थक म्हणतो की हो का, आणि बसा आता खाली। तर आनंदी पुन्हा म्हणते की सर हो, माझ्यासमोर आले होते ना की गणपती बाप्पाचे आई वडील। तर लगेच शिव पार्वतीचे नाव ऐकून सार्थक म्हणतो की आता बसा खाली। तर आनंदी खुश होऊन आपले काम करण्यासाठी लागते। सार्थकचे लक्ष मात्र आनंदीकडेच असते। सार्थक म्हणत असतो की मला तर ही माझ्यासमोर दिसते, पण हिला मी का दिसत नाही, कसे सांगू हिला। तर आनंदी पुन्हा सर ओरडते। तर सार्थक म्हणतो की दिसले का कोणी। तर लगेच आनंदी म्हणते की अहो दिसले नाही, पण मला आठवले। तर सार्थक पुन्हा आनंदीजवळ येतो आणि काय आठवले असे विचारतो। तर आनंदी लगेच आपल्या बॅगमधून एक डबा काढते आणि ह्या खोबऱ्याच्या वड्या अण्णांनी तुमच्यासाठी पाठवल्या। तर सार्थक म्हणतो की नाही, मला नाही आवडत, म्हणून तो पुन्हा आपल्या चेअरवर जाऊन बसतो। तर आनंदी सार्थक जवळ येते आणि अहो तुमच्यासाठी इतक्या प्रेमाने कोणी तुमच्यासाठी पाठवल्या आणि तुम्ही असे का करता, नक्की आवडेल तुम्हाला ह्या वड्या। सार्थक म्हणतो की मी नंतर खातो। तर लगेच आनंदी म्हणते की ठीक आहे, अण्णांनी मला विचारले होते की सार्थक सरांनी वड्या खाल्ल्या का, मला कॉल कर आणि त्यांना त्या आवडल्या का नाही मग मला सांग। तर ठीक आहे, मी आता अण्णांना कॉल करते की त्यांनी त्या वड्या नाही खाल्ल्या। सार्थक म्हणतो की आनंदी मॅडम असे काय करता तुम्ही। सार्थक म्हणतो की तुम्ही असे कसे खोटे सांगता, अहो मला ह्या वड्या खायच्या, पण माझा हात खराब आहे। तर आनंदी म्हणते की इतकंच ना सर, म्हणून आनंदी आपल्या हाताने सार्थकला त्या वड्या भरवते। तर सार्थक खूप खुश होऊन त्या वड्या खात असतो। तेवढ्यात रेश्मा येते आणि रेश्मा ते सर्व बघून खूपच जळफळाट होतो आणि पुढे येऊन म्हणते की येते काय चाललंय हे सर्व। सार्थक म्हणतो की त्यांनी माझ्यासाठी वड्या आणल्या, त्या खातो मी। तर लगेच रेश्मा म्हणते की अरे तू वड्या खातोस, मग त्यांना गुड न्यूज सांगितली का। सार्थक म्हणतो की रेश्मा थांब। तर लगेच रेश्मा म्हणते की सार्थक सर आणि माझे लग्न ठरले आणि लवकर आमचा साखरपुडा सुद्धा होतो। तेव्हा आनंदीला मात्र वाईट वाटते आणि लगेच रेश्मा विचारते की कशी वाटली तुला गुड न्यूज। तर आनंदी नाराज होते। तर लगेच रेश्मा म्हणते की गुड न्यूज आवडली नाही का। तर लगेच आनंदी कॉंग्रॅच्युलेशन बोलून डायरेक्ट बाहेर येते। तर बेनारे भेटतात आणि बेनारे म्हणतात की आनंदी मॅडम तुम्हाला गुड न्यूज समजली का, सार्थक सर आणि रेश्मा ह्या लग्न करतात आणि तुमच्या चेहऱ्यावर आनंद का नाही। तर लगेच आनंदी म्हणते की तसे नाही सर, सार्थक सर आणि रेश्मा मॅडम लग्न करतात हे खरंच चांगले आहे, पण रेश्मा आणि सार्थक सर यांच्या स्वभावात खूप बदल आहे। बेनारे म्हणतात की तुम्ही जे काही म्हणतात ते सर्वजणच बोलतात, कारण रेश्मा मॅडम यांचा स्वभाव कसा आहे सर्वांना माहिती आहे आणि चक्क हे सार्थक सर त्यांच्याबरोबर का लग्नासाठी तयार झाले तेच माहिती नाही। आयुष्यभर ते त्यांच्यासोबत कसे राहतील तेच माहिती नाही आणि मला तर या दोघांची जोडी अजिबात पटलेली नाही। पुढे काय होणार हे कोणास ठाऊक। तर आनंदी म्हणते की आओ रेश्मा मॅडम पुढे जाऊन खूप चांगली बायको बनण्याचा नक्की प्रयत्न करतील। बेनारे म्हणतात की हे आपण फक्त आपल्या मनाला पटवून घ्यायचे। तर बेनारे तेथून जाऊ लागतात। तेवढ्यात जो काही गाडीचा ड्रायव्हर असतो तो आतमध्ये येत असतो। तर आनंदी ड्रायव्हरला म्हणते की ओ काका काय झाले। तर लगेच ड्रायव्हर खूपच घाबरतो। ड्रायव्हर म्हणतो की साहेबांची बॅग राहिली ती द्यायला चाललो। तर आनंदी म्हणते की बघू मी देते, आणि काका मी तुम्हाला कुठेतरी बघितले, तुम्हाला अजून आठवले का, त्या दिवशी तुम्ही घरी सुद्धा आले होतात आणि तुम्ही सांगितले नाही। तेवढ्यात केदार येतो आणि केदार हे सर्व बघतो आणि आनंदीला म्हणतो की अहो तो तर आपल्या ऑफिसमध्ये ड्रायव्हरची नोकरी करतो, मग बघितले असेल। तेव्हा आनंदी काही ही ड्रायव्हरला विचारल्याशिवाय राहत नसते आणि ती पुन्हा पुन्हा तुम्हाला आठवते का काही असे विचारू लागते। तर केदार म्हणतो की आनंदी मॅडम खूप काही कामं पेंडिंग आहे आणि त्याला आता जाऊन द्या, म्हणून ड्रायव्हर तेथून निघून जातो। तर आनंदी मनात म्हणते की नक्की या काकांना कुठेतरी बघितले आहे, पण का आठवत नाही।
नंतर इकडे कॅबिनमध्ये रेश्मा ही सार्थकच्या मिठीत येऊन म्हणत असते की मी आजपर्यंत आयुष्यात सर्व काही मिळवले, पण तुला मिळवील अशी माझी खात्री नव्हती, पण आज माझी ती सुद्धा विश पूर्ण झाली. तेवढ्यात आनंदी ही कॅबिनमध्ये येते. तर लगेच रेश्मा ही खूपच भडकते आणि मग तुम्हाला आतमध्ये येताने नॉक करून येता येत नाही का? तर लगेच सार्थक म्हणतो की रेश्मा ही काय भाषा आहे तुझं आनंदी मॅडमशी बोलण्याची? तर आनंदी म्हणते की सर, रेश्मा मॅडम जे काही बोलतात ना ते बरोबर आहे, कारण माझी चूक झाली. आणि आनंदी ती बॅग देते. तर रेश्मा ती बॅग घेते आणि लगेच सार्थकला म्हणते की सार्थक, आपलं जे काही ऑफिस बनते ना तेथे मला कुठल्याही प्रकारचा डिस्टर्ब नको, तेथे फक्त आपण दोघेच असू. तर आनंदी लगेच घाईने तेथून निघून जाते आणि रेश्मा परत सार्थकला मिठी मारते, पण सार्थक मात्र रेश्माला हातसुद्धा लावत नाही. त्यानंतर इकडे इन्स्पेक्टर साहेब हे आनंदीच्या घरी गायत्रीला ते सर्व जे काही ग्लासचे रिपोर्ट घेऊन येतात आणि यामध्ये पॉयझन कंटेंट सापडले असे सांगतात. अण्णा म्हणतात की अरे बापरे, आम्ही तर काहीच केले नाही. तर इन्स्पेक्टर साहेब सांगतात की तुम्ही जेथे त्यांना पाणी पिण्यासाठी दिले होते आणि ते घर मात्र तुमचे होते आणि तेथे हे सर्व झाले. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्ही काही केले नसले तरी जे काही घडले ते तुमच्या विरोधी आहे आणि यावेळेस त्या माणसाने तुम्हाला हुशारीने यामध्ये अटकवले, पण तुम्हाला कोर्टामध्ये हे सिद्ध करण्यासाठी खरंच खूप अवघड जाणार आहे. तर गायत्री आणि अण्णांना खूप मोठा धक्का बसतो. तर गायत्री आत्याही इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की असे सुद्धा असेल की त्या माणसाने स्वतः ग्लासमध्ये काहीतरी पॉयझन टाकले असणार. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो तसे असेल, पण त्यासाठी पुरावा काय? अण्णा म्हणतात की पुरावा तर काहीच नाही. तर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, पुरावा नाही म्हणून हे आनंदीवर सुद्धा जास्त उलटू शकेल, त्यामुळे तिला सावध राहण्याचे सांगा असे बोलून इन्स्पेक्टर साहेब निघून जातात. तर मालती अण्णा खूपच घाबरतात. त्यानंतर इकडे आनंदी शकूला फोनवर सांगत असते की अगं, सार्थक सरांचं रेश्मा मॅडमबरोबर लग्न ठरले. तर लगेच शकू म्हणते की अगं काय बोलते, त्या बोच करणाऱ्या मांजरीबरोबर? तिचे आणि त्या सार्थक सरांच्या नकाची सुद्धा तिला सर नाही. तर आनंदी म्हणते की अगं, त्यांचे काही असू, पण त्यांच्यामध्ये मैत्री सुद्धा आहे आणि त्यामुळे हे सर्व होऊ शकते ना. तर शकू म्हणते की अगं, तू त्या सार्थक सरांना समजून सांग की ती तुमच्या लायकीची नाही. तर लगेच आनंदी म्हणते की अगं, आपण कसे समजवणार त्यांना? माझा काय हक्क, मी कोणत्या हक्काने त्यांना समजवू? तर लगेच शकू म्हणते प्रत्येक माणसाला चांगलं वाईट सांगण्याचा हक्क असतो, त्यामुळे तू त्यांच्याबरोबर बोल, ते नक्की तुझं ऐकतील. आणि ही अशी बाया त्यांच्या आयुष्यात जर आली तर त्यांच्या आयुष्याचं खरंच चांगल्या माणसाचं वाटोळं होईल. तुला माहिती आहे ना, जोडीदार जर चुकीचा मिळाला तर काय होते? तर आनंदीला लगेच आपली आठवण होते. आनंदी विचार करते की शकू जे काही सांगते ते योग्य आहे. तर शकू म्हणते की आनंदी, तू त्या माणसाला समजावून सांग की ती बाई कोणत्या जातीची आहे आणि ती तुझ्याबरोबर कशी वागली. तर आनंदी म्हणते की ठीक आहे, मी सर्व सांगते. तर आनंदी हे सर्व सार्थकला सांगण्याचे ठरवते. त्यानंतर इकडे रेश्मा आणि सार्थकच्या साखरपुड्याच्यासाठी दागिन्यांचीही चॉईस चालू असते. तेवढ्यात आनंदीचा फोन हा सार्थकच्या मोबाईलवर येतो. तर रेश्मा बघते आणि सार्थक ऑफिसमधले फोन येथे नको म्हणून ती तो फोन कट करते आणि फोन बाजूला ठेवते. तर लगेच सार्थकला वाईट वाटत असते आणि आदर्श हा सार्थकला म्हणत असतो की अरे, तू तरी होणाऱ्या डार्लिंगसाठी काहीतरी चॉईस कर, पण सार्थकचे मात्र याकडे कुणाकडेच लक्ष नसते. त्यानंतर इकडे केदार हा जे काही गुंड असतो त्यांना सांगत असतो की आज रात्री जे काही बॉक्स आहे ते सर्व चोरायचे. गुंड विचारत असतात की माल चोरून कुठे ठेवायचं. तर केदार सांगतो की मी तुम्हाला सर्व काही व्यवस्थित समजून सांगतो. त्यानंतर इकडे आनंदी ही आपल्या कॅबिनमध्येच असते. बेनारे येतात आणि तुम्ही अजून गेला का नाहीत असे विचारतात. तर आनंदी सांगते की अहो, मला ह्या कामाचे सर्व रिपोर्ट्स हे सार्थक सरांना द्यायचे. तर बेनारे आनंदीला सांगतात की रेश्मा मॅडम आणि सार्थक सरांचा जो काही साखरपुडा जमला ना, ते ऐकल्यापासून मला खरंच खूप टेन्शन आले. तर कंपनीतला जर एखादा निर्णय चुकला असता तर मी नक्की सार्थक सरांना समजावले असते, पण त्यांच्या पर्सनल आयुष्यामध्ये ढवळाढवळ करण्यासाठी मला नाही आवडणार. आणि आपले सार्थक सर खरंच खूप भोळे आहे आणि मनाने चांगले, त्यांना तुमच्यासारखी बायको हवी होती. तर आनंदी ही विचारात पडते. त्यानंतर आनंदी घरी जायला निघलेले असते आणि सार्थक हा आनंदीला फोन करतो आणि मगाशी मी तुमचा कॉल घेऊ शकलो नाही म्हणून सॉरी बोलतो.
तर सार्थक म्हणतो की आता मी फ्री आहे, बोला तुम्हाला काय सांगायचे. तर तेवढ्यात आनंदीचे लक्ष जे काही ते केदारने गुंड पाठवलेले असतात आणि ते कंपनीतून बॉक्स चोरत असतात, तर तिचे लक्ष तिकडे जाते आणि आनंदी म्हणते की सर, आपल्या कंपनीमधून गोडाऊनमधून कोणीतरी माल चोरतंय. तर लगेच आनंदी ही धावतच जाते आणि त्या गुंडांना ती खूप मारू लागते. तेवढ्यात तो गुंड आहे तो आनंदीबरोबर झटापटी करू लागतो. आनंदी म्हणत असते की बॉक्स सोड आणि चोरी का करतोस, म्हणून आनंदी टरकन त्याचा शर्ट फाडते. तर इकडे सार्थक हा बेनारेला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र बेनारे काही फोन उचलत नाही. म्हणून सार्थक घाईने तिकडे यायला निघलेला असतो आणि इकडे जो काही गुंड असतो तो आनंदीला जोरात असा धक्का देतो. तर आनंदी खाली आपडते आणि तिच्या डोक्याला जबर जखम झाल्यामुळे ती बेशुद्ध पडते. तर हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये सार्थक हा घाईने धावत आलेला असतो आणि आनंदीला उठा आनंदी असे करत असतो आणि सार्थकचे बाबा हे शेवटी रेश्माबरोबर लग्न काही ठरलेले असते त्याचे सत्य सांगत असतात. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.